मुंबईत येण्याचा इशारा देऊन कायदा हाती घेण्याची भाषा कराल तर मुलाहिजा ठेवला जाणार नाही. अजित पवारांचा जरांगींना इशारा. कायद्यानुसारच न्याय मिळणार असल्याचंही विधान. पाप धुण्यासाठी सत्तेत गेलेल्यांनी इतरांच्या अन्नात मीठ कालवू नये. जरांगींचं अजित पवारांना उत्तर. 54 लाख नोंदी कायद्यानुसारच मिळाल्याची प्रतिक्रिया. वय झालं की थांबायचं असतं पण काही जण अति करतात. शरद पवारांच्या वक्तव्यावरून अजित पवारांचं पुन्हा टीकास्त्र. तर बाप कधी रिटायर्ड होत नाही. जितेंद्र आव्हाडांचं अजित पवारांना उत्तर. काही उपटसुंभ काहीही बोलून जातात. जाती जाती भांडणं लावत आहेत. प्रकाश आंबेडकरांचा छगन भुजबळांवर हल्लाबोल. नांदेडमधल्या ओबीसी सभेत प्रकाश आंबेडकरही हजेरी लावणार. अजित पवार गटाच्या बॅनरवर नवाब मलिकांचा फोटो. मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात परिसरातील बॅनरवर मलिकांचा फोटो. चर्चांना उधाण. नवाब मलिकांच्या फोटोवर फडणवीसांना प्रश्न विचारा. भाजपच्या जेवढ्या जवळ तेवढं डेंजर. भाजपनं मित्रपक्षांना संपवलंय. सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र. 9 जानेवारीला महाविकास आघाडीची दिल्लीत बैठक. लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चा होणार. काँग्रेसकडून पटोले, चव्हाण, ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि विनायक राऊत, तर पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील उपस्थित राहणार. मी दिलेल्या फॉर्म्युल्यावर उत्तर नाही पण मी आशावादी. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. तर दिल्लीत जागा वाटपासह सगळ्यावर चर्चा होईल. सुळेंची माहिती. लोकसभेनिमित्त भाजपची आज पुण्यात बैठक. फडणवीस, बावनकुळेंसह केंद्रीय आणि प्रदेश पातळीवरील प्रमुख 60 ते 70 पदाधिकारी हजर राहणार. मुंबईच्या बोरवलीत एटीएसची मोठी कारवाई. 6 लोक ताब्यात. 3 शस्त्र आणि तब्बल 36 जिवंत काडतुसं जप्त. अधिकची चौकशी सुरू. अजितदादांसारखे आता शिंदेही सकाळी लवकर उठून कामाला लागले. दादांच्या कामाची स्टाईल शिंदेंनी घेतली. मुंबईतील विकास कामांच्या पाहणीवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा. ठाकरे विकास विरोधी 2.5 वर्ष त्यांनी घरी बसून दिखावा केला. मात्र आम्ही रस्त्यावर उतरून कामं करत आहोत. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. राहुल नार्वेकर आजारी पडले. हा देखील एक राजकीय भूकंप. आमदार पात्रता सुनावणीवरून संजय राऊतांचा टोला. नितेश राणे आणि आमदार टी राजा यांच्यावर सोलापुरात गुन्हा. हिंदू जन आक्रोश मोर्चातील प्रक्षोभक भाषणाप्रकरणी गुन्हा. तुम्ही अजून थंड का? आव्हाडांनी केलेली श्रीरामांची चेष्टा तुम्हाला मान्य आहे का? राम कदमांचा उद्धव ठाकरेंना पत्रातून सवाल. जितेंद्र आव्हाडांविरोधात भाईंदरमध्ये गुन्हा. आव्हाडांच्या राम मांसाहारी या वक्तव्यानंतर बजरंग दलाची पोलिसात तक्रार.